नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आम्ही सुद्धा खूप मजेत आहोत. तर जुई पाटील या चॅनलकडनं तुमचं सर्वांचं मनःपूर्वक खूप असं स्वागत. तर आज आपण घेऊन येणार आहोत सोयाबीनची तरीवाली अ, भाजी. आणि ही रेसिपी बघण्यासाठी तुम्ही नक्कीच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी जुई पाटील या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावं. तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. तर माझे 100 सबस्क्राईब मला होण्याची खूप अपेक्षा आहे. तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आज आपण घेऊन येणार आहोत सोयाबीनची तरीवाली मसालेवाली छान अशी झणझणीत भाजी. तर मी ते सोयाबीन घेतलेले आहेत आणि ते 4-5 पाण्यामध्ये मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर ते मी धुतल्यानंतर मी एका साईडला मसाला बनवून घेतलेला आहे. त्या मसाल्यामध्ये मी खोबरं, कांदा, जेवढं तुम्हाला भाजीचं क्वांटिटी जास्त लागत असेल तेवढे तुम्ही कांदा घ्या, लसूण घ्या आणि खोबरं, कोथिंबीर, तुम्हाला सांगते लसूणच्या पाकळ्या, अद्रकचे तुकडे, हे असे तुम्ही वाटण करून घ्या. आणि त्यानंतर छानपैकी अशी कढई तापवायला ठेवा. त्याच्यानंतर जे आपण सोयाबीन धुवून घेतलेले आहेत ते त्या कढईमध्ये सोडा. त्याच्यात तेल टाकू नका, फक्त मीठ असं थोडंसं किंचितसं टाका आणि पाणी टाका. पाणी टाकल्यामुळे जे काही आता केमिकल वगैरे किंवा पावडर लावलेली असतात, तर ती पावडर आपल्याला निघून जाण्यासाठी आपल्याला हे एक करायचं आहे. आणि जेव्हा आपण ती भाजी बनवतो तेव्हा ते सोयाबीन असे खाली बसायला पाहिजे, म्हणजे तरी असे वरती येईल. म्हणून मी हा एक नवीन करून बघितलेला आहे. तर तुम्हीही करून बघा. बघा, आपल्या भाजीला नक्कीच तरी येणार आहे. तर मी काय करून घेतलं, हे उकळून घेतलेलं आहे फक्त 2 मिनटं. आणि त्याच्यानंतर जे काही पाणी होतं याच्यामधलं, फेसचं पाणी जे निघालं होतं ते मी फेकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे सोयाबीन बघा, याचा मी एक व्हिडिओ करून ठेवलेला आहे की ते असे छानपैकी मी पिळून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी कढई तापवली. कढईमध्ये मी फक्त तेल आणि तिखट आणि आमचा खानदेशी मसाला टाकून मी तो वाटण करून घेतलेलं होतं, ते मी कढईमध्ये टाकलेलं आहे. तर हा मसाला जोपर्यंत घट्ट होत नाही किंवा पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत मी गॅस कमी वर ठेवणार आहे. तर हा मसाला मी पूर्ण असे बुडबुडे येईपर्यंत किंवा खालून असा खरपूस होण्यासाठी मी पूर्णपणे हा गॅस चालूच ठेवणार आहे. जोपर्यंत तो मसाला आटत नाही तोपर्यंत मी माझे ते जे काही आपण सोयाबीन केलेलं आहे ते टाकायचेच नाही त्याच्यामध्ये. तर बघा, हा मसाला आता घट्ट झालेला आहे, म्हणून मी हे सोयाबीन त्या मसाल्यामध्ये सोडलेले आहेत. ह्या सोयाबीनला पूर्ण तो मसाला लागायला पाहिजे, त्याच्यामुळे मी पाणीही टाकलेलं नाही आहे. त्याचा स्वाद पूर्ण त्या सोयाबीनमध्ये यायला पाहिजे. तर बघा बरं, मी अशा पद्धतीने हे मसाल्यामध्ये सोयाबीन पूर्णपणे एकत्र करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी साईडला गरम पाणीही ठेवलेलं आहे. जर थंड पाणी याच्यामध्ये टाकलं तर त्या सोयाबीनला ना चव नाही येत. तर अशा जर तुम्ही गरम पाणी या भाजीमध्ये सोडलं तर नक्कीच चवीसोबत आपल्याला त्याचा स्वादसुद्धा एक वासाने समजणार आहे की ही भाजी कशी होणार आहे म्हणून. तर मी ते गरम पाणी हळूहळू सोडत गेलेले आहे. आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. जे वाटणामध्ये आपलं आजूबाजूला वाटण राहिलं होतं तर ते सुद्धा मी त्यामध्ये ते पाणी सोडलेलं आहे, ते फेकून द्यायचं नाही. तर बघा, पूर्णपणे हे आता सोयाबीन छानपैकी शिजणार आहेत. छानपैकी ही भाजी आपली हळूहळू तयार झाली आहे. आणि पाणी सोडल्यानंतर मस्तपैकी तरी या भाजीला दिसत आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते नक्कीच मला सांगा. कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असतील आणि अजून नवीन नवीन रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर नक्कीच जुई पाटील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 100 सबस्क्राईब करायला मदत करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर्स करा. तर बघा, मी या भाजीमध्ये आता ही भाजी उकळलेली आहे. गरम पाणी टाकल्यामुळे त्याला कमीत कमीत असा आपला गॅस लागतो. तर बघा, आपली ही भाजी
तयार झालेली आहे. तर नक्कीच जुई पाटील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर्स करा. धन्यवाद.